नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होते. किती होते विवाहाच्या वेळेस? 25 वर्ष होते. म्हणजे नंतर विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज 24 वर्ष आहे. तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले? त्यांच्या लग्नाला समजा किती वर्ष झाले तर तेच एक्स मानू आपण, बरोबर. एक्स वर्ष झाले. विवाहाच्या वेळी त्यांच्या बेरीज किती असणार? नवरा एन मानू वय, त्याचं विवाहाच्या वेळी बायकोचं बी मानू. समजा नवरा प्लस बायको, त्यांच्या वयांची सरासरी विवाहाच्या वेळी 25 होते. विवाहाच्या वेळची वय बरं काही एन आणि बी. मग आजची वय किती असणार आहे? आज एक्स वर्ष झालेत, म्हणजे आजची वय त्यांची एन प्लस एक्स असणार आहे आणि बी प्लस एक्स असणार आहे. इथपर्यंत क्लिअर? विवाहाच्या वेळी बेरीज 25 होती. एन प्लस बी किती होते? 25 वर्ष. बेरीज विवाहाच्या वेळी त्यांची सरासरी 25 वर्ष होते. सरासरी 25 वर्ष म्हणजे बेरीज किती झाली? 50 वर्ष. ओके. विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आता विवाहानंतर आपण किती वर्ष झालं? एक्स वर्ष पुढे आलोय आणि 2 वर्षांनी मुलगा झाला, म्हणजे एक्स मधून 2 गेले. त्यांच्या मुलाचं वय आजचं वय मिळालं. मुलाचं आजचं वय किती झालं? एक्स वजा 2 झालं, बरोबर ना. 2 वर्ष विवाहापासून त्यांना वर्ष झालेत एक्स आणि मुलगा झालाय 2 वर्षांनी, म्हणजे विवाहापासून वर्ष झालेत एक्स. एक्स मधून मुलगा 2 वर्षांनी झाला. 2 वजा केले तर मुलाचं आजचं वय झालं एक्स वजा 2, म्हणजे त्यांची आजची वय झाली. थोडक्यात तिथं आजची वय. नवऱ्याचं एन प्लस एक्स, बायकोचं बी प्लस एक्स आणि मुलाचं एक्स मायनस 2 ही आजची वय झाली. विवाहाच्या वेळेस एन आणि बी वय होती. आता पुढे काय म्हणलंय? त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. आजचे वय काय तर म्हणल्यात आपण? एन प्लस एक्स प्लस बी प्लस एक्स प्लस मुलाचं किती होतं? एक्स मायनस 2 होतं. मुलाचं मायनस 2 का केलं? कारण 2 वर्षांनी मुलगा झाला ना. विवाह होऊन एक्स वर्ष झाले, 2 वर्षांनी मुलगा झाला म्हणून एक्स मायनस 2. ही सरासरी 24 वर्ष आहे. सरासरी 24 आहे म्हणजे बेरीज किती असणार आहे? 24 तरी 72 झालं. आता याच्यावरून त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले? एक्स वर्ष झालेत, म्हणजे एक्सची किंमत काढायची ह्या 2 इक्वेशनवरून. सोडू आपण. समजा हे केलं एन प्लस बी, हा एन हा बी शेजार घेतला, हा एक्स हा एक्स हा एक्स अधिक हे 3x झाले आणि हे वजा 2 आहे तिकडे गेले, अधिक 2 झाले. 72 आणि 2 74. आता हे एक इक्वेशन मिळालं आणि हे दुसरं इक्वेशन मिळालं. आता सरळ वजा करू. हे दुसऱ्यातून पहिलं घालू. एन मधून एन गेला, बी मधून बी गेला, ते शून्यच राहिले. 3x मधून तिकडे काहीच नाही, म्हणजे 3x उरले आणि 74 मधून 50 गेले, काही किती उरले? 24. म्हणून x इज इक्वल टू करते आला 3 8 24. एक्स 3 गुणिले इकडं भाग गेले आले 3 8 24 8 वर्ष झाले. तिचं 1 नंबर. समजलं? काहीच केलं नाही, स्टोरी म्हणून मांडलं. नवरा एन, बायकोचं बी, विवाहाच्या वेळी त्यांची सरासरी 25 होती म्हणून टोटल बेरीज 50 झाली. विवाह होऊन एक्स वर्ष झालेत म्हणून त्यांच्या आजचे वय एन प्लस एक्स बी प्लस एक्स. मुलगा 2 वर्षांनी झाला म्हणून मुलाचं वय एक्स मायनस 2. त्यांची सरासरी 24 होती म्हणून 24 तरी 72 केले. हे सगळे एकत्र घेतले. एन प्लस बीला एन प्लस बी गेले, म्हणजे 3xला 24 उरले म्हणून एक्सला 8 झाले. तेच त्यांचं विवाहापासूनचं किती वर्षांनी, त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले?